शिवराजे शंभूराजे। आज रोजी आम्ही आझाद मैदान इथे पोहोचलेलो आहोत। तुम्ही सुद्धा सर्वांनी या आणि आवर्जून या। आज शनिवार रविवार 2 दिवस सुट्टी आहेत। माननीय मनोजदादा जरांगे पाटलांच्या मागणीला यश आलं पाहिजे। सर्वांनी ती मागणी आणि सरकारने ती मागणी पूर्ण केली पाहिजे। यासाठी आपल्याला तिथं जाणं गरजेचं आहे। कळकळीची सर्वांना नम्र विनंती आहे, तिथे आलेच पाहिजे। एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, एक मराठा लाख मराठा। महाराष्ट्र राज्याच्या सकल मराठा समाजाच्या हक्काच्या मागणी करता सन्माननीय मनोजदादा जरांगे पाटील आपल्या जीवाचं रान करत आहेत। सध्या उपोषणाला मुंबई या ठिकाणी बसलेले आहेत। त्यांना सपोर्ट करण्याकरता, आपल्या हक्काचं आरक्षण आपल्याला मिळवण्याकरता सर्वांनी, महाराष्ट्रातल्या सर्व मराठा बांधवांनी मुंबईला येणं गरजेचं आहे। घरी बसून आपल्याला आरक्षण मिळणार नाही, क्रांती घरी बसून होत नाही, तर सगळ्यांनी मुंबईला आझाद मैदानावर उपस्थित राहणं गरजेचं आहे। सगळ्यांनी मुंबई गाठायची आहे। सर्वांना माझं आवाहन आहे की जे मुंबईला उपस्थित लोक आहेत त्यांच्या खाण्यापिण्याची असेल, राहण्याची असेल किंवा इतर काही व्यवस्था असेल, त्या ज्यांना शक्य असेल त्यांनी त्या लोकांची व्यवस्था करायची आहे आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी मुंबईला यायचं आहे। एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। आता